नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत केळे सरळ का येत नाही, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। केळे हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत। केळं प्रत्येक ऋतूमध्ये सहज आढळणारं फळ आहे। केळ्यामध्ये फायबर आणि जीवनसत्वे असते। केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते। त्यामुळे डॉक्टर केळं खाण्याचा सल्ला देतात। दुसरीकडे केळ्याचा पौराणिक महत्त्व देखील आहे। पूजा आणि विधीमध्ये केळ्याला महत्त्वाचं स्थान आहे। केळ्याची उत्पत्ती 4000 वर्षांपूर्वी मलेशियात झाल्याचं सांगितलं जातं। मात्र केळं पाहिल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की केळं वाकडं का असतं, केळं कधी सरळ का नसतं? कारण यामागे एक खास कारण आहे। केळ्याचे घड झाडाला लागतात। पहिल्यांदा फूल आलं की ते गळून केळी येण्यास सुरुवात होते। केळी एका मागोमाग एक वाढत असतात। त्याचा आकार वाढण्यास सुरुवात होते, तसेच जमिनीच्या दिशेने घड वाढत जातो। पण सूर्यप्रकाश वरून येत असल्याने केळी वरच्या दिशेने वळण्यास सुरुवात होते। या प्रक्रियेला झाडाचं सूर्याकडे आकर्षित होणे असे संबोधले जाते। यामुळे केळी सरळ वाढण्याऐवजी वाकडी होतात। केळ्यासारखं सूर्यफुलाचं देखील आहे। सूर्य ज्या बाजूने असतो त्या बाजूने हे फूल फिरत राहतं। तुम्हाला माहिती आहे का की जगभरात 50 दशलक्ष टन केळी तपकिरी रंगाचे ठसे असल्यामुळे फेकल्या जातात। फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात केळीवरील या काळा आणि तपकिरी रंगाबद्दल गुपित उघड केले आहे। शास्त्रज्ञांनुसार केळीच्या सालीमध्ये इथिलीन गॅस असतो। त्यात असलेला क्लोरोफिल ते मोडून टाकते। केळीच्या हिरवटपणासाठी क्लोरोफिल जबाबदार आहे। केळीच्या सालीमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण वाढते आणि ते वातावरणातील ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देत असल्याने त्याचा हिरवापणा कमी होतो। यासोबत यामध्ये असलेल्या स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होते, त्यामुळे केळीचा गोडवा वाढतो। जेव्हा केळीमधून फक्त गॅस निघतो आणि त्यामुळे केळी पिकू लागतात, त्यामुळे त्यात गोडवा वाढतो आणि काही दिवसांनी ते अधिक पिकू लागते। केळीसोबत ठेवलेल्या बहुतांश फळांवर इथिलीन वायूचा परिणाम दिसून येतो। उदाहरणार्थ सफरचंद केळीसोबत ठेवल्यानंतर काही तासानंतर पिकलेले दिसतात आणि ते मऊ होतात। त्याचवेळी संत्री, लिंबू आणि बेरी ही अशी फळे आहेत ज्यांना इथेन गॅसचा प्रभाव पडत नाही। तसेच तुम्ही जर केळीच्या आजूबाजूला दुसरं फळ ठेवलं तर ते केळीमुळे पिकू लागते। त्यामुळे शक्यतो इतर फळांसोबत केळी ठेवू नका। आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।